तर बदलत्या वातावरणामुळे जो अवकाळीचा फटका बसलेला आहे, पाहूया त्याचा आढावा घेणार आहे टॉप 9 बातम्या। गोंदियात बदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजारांमध्ये मोठी वाढ, सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढले। गडचिरोली जिल्ह्यात पुढील 5 दिवस पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता, शेतीच्या आंतरमशागतीची कामं काही दिवस थांबवण्याच्या कृषी विभागाचा सल्ला। गोंदिया जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी, जिल्ह्यात आतापर्यंत अवकाळीमुळे 3000 हेक्टरवरील पिकांचं नुकसानग्रस्त भागात पंचनामे सुरू। चांदवडमध्ये अवकाळी संकटामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हतबल, लासलगावच्या जवळी वाकीमध्ये शेतकऱ्यांकडून द्राक्षबाग भुईसपाट, गारपिटीमुळे शेतकऱ्याला 8 ते 9 लाखांचा फटका। गोंदियात 2 दिवसांपासून अवकाळी पावसाची रिपरिप, ताडपत्रीचा आसरा घेऊन लग्न उरकण्याची वेळ, अचानक आलेल्या पावसामुळे पाहुण्यांची तारंबळ। बुलढाणा जिल्हा धुक्यात हरवला, जिल्ह्यात सर्वत्र धुके, उरलेल्या रब्बी पिकावरही रोगराई वाढण्याची शक्यता। नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे हळदीच्या पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव, पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून पिकांवर कीटकनाशकाची फवारणी, शेतकरी हवालदिल। वाशिम जिल्ह्यात मागील आठवड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हरभरा पिकाचं नुकसान, सगळं पीक हातातून गेल्यानं किन्हीराजा येथील 2 शेतकऱ्यांनी फिरवला 10 एकर हरभरा पिकावर नांगर। जळगावात बोंडअळीमुळे कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान, आधीच भाव मिळेना, त्यात अवकाळी पावसानंतर आता बोंडअळीमुळे कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात, बोंडअळीवर शासनाने उपाययोजना करण्याची मागणी।